मी आता सध्या रत्नाच्या शेतात उभा आहो। याच्यात 3.5-4 महिन्याचं पीक आहे। एकरी 2-2.5 लाख रुपये उत्पन्न उरतं आहे। 50,000ची थोडीशी त्याला लागवड लागणार आहे, पण एकरी 2-2.25 लाख रुपये उरत असेल तर या माणसांनी 5 एकरमध्ये आज 10 लाख रुपयाचं उत्पन्न काढून 2 लाख खर्च करता 8 लाख रुपये एका चांगल्या जे कोणी आपण इंजिनियर म्हणतो किंवा एखादा सर्व्हिसवाला पर्सन म्हणतो तिच्या पगारा इतका हा पगार यांनी कमवलेला आहे। रत्नाळा माझेवाले 5 एकरमध्ये होते पुरे। 5 एकरमध्ये सरासरी मला 8 ते 10 लाख रुपयाचं उत्पादन झालं। त्याच्यात 10 लाख रुपये म्हणजे नफा राहिला समजा। भाव यावेळेस चांगला भेटला, 20-25 रुपये भाव भेटला आहे। आउटन बी चांगला आले त्याचंवालं। पण एका एकरीमध्ये कमसे कम एका दिवसाचे आमचे 140, 150, 200 पन्न्या ठाकूर निघाले आहे। म्हणजे 50 क्विंटल ठाकूर रोजचा माल निघाला आहे आमचावाला। जाग्यावर बी व्यापारी यावर्षी व्यापारी आले, आम्ही जाग्यावरून गेला ना। अमरावतीच्या मार्केटमध्ये खूप चांगला म्हणजे भाव भेटला आहे। अमरावती, अकोलामध्ये, वाशिममध्ये बी नेला आहे माल। हे तिन्ही जिल्ह्यात आमचे 1 नंबर म्हणजे भाव चांगला भेटला आहे आम्हाला। 3.5 ते 4 महिने लागते। 100 ते 100 म्हणजे 20 दिवस लागते याला। शेतामध्ये आधी टाकलेलं होतं सोयाबीन, आता टाकलेलं आहे 3-3.5 महिन्याचं पीक आहे हे। तसं आता रत्नाळा लावलेले आहे। 7-8 एकरी 2 लाख पडते आम्हाला। 50,000-60 हजार एकरी खर्च येतो आम्हाला। तर आता 1-2 लाख उरते आम्हाला एकरी। तर आता मी सर्वांना शेतकऱ्यांना सांगू शकते की हे रत्नाळा 3.5 महिन्याचं पीक घेऊन असं जीवनशैली बदलू शकतात बा। याचं मार्केट आहे अमरावती उपलब्ध। आपण इथं आपला माल काढू शकतो, नंतर आपला अमरावती जिल्ह्यामध्ये विकू शकतो आपण। आणि सरासरी 20 रुपये 25 रुपये भाव मिळते आपल्याला। तर रोजच्या पन्न्या आमचे 104, 200 अशापर्यंत निघतात आमच्या।